हॅलो 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 हॅलो. हॅलो. तर मॅचला या ठिकाणी सुरुवात झाली. सर्व प्रेक्षकांचं शादाबभाई नझे पुरस्कृत आमदार चषक 2025 मध्ये या दुसऱ्या रजनीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अजमेरा दामत विपक्ष जय हनुमान भुतोली बी या दोन संघादरम्यान हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. गणेशचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू होता. दुसरा चेंडू हे आपण पाहतोय अफलातून चेंडू. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडूने लगातार सुरुवात केली. दोन निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गणेश तयार तिसरा चेंडू घेऊन. इथे फुल लेनचा चेंडू पॉईंटवरून कव्हर पॉईंट दिशेने चेंडू तटवला आहे. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. या इनिंगचा आजच्या रात्रीचा पहिला चौकार. एक नेत्रदीप चौकार आपण पाहिला गेला. पुन्हा एकदा दूरवर चेंडू होता. चौथा चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय टाकण्यात आलाय. म्हणजे या षटकातले 3 चेंडू निर्धाव. त्यानंतर दोन चार धावा आपण पाहतोय. 2 चेंडूचा गेल शिल्लक आहे. साहिल जरा आवाज वाढव ना, इकडे काहीच आवाज येत नाहीये. पुन्हा एकदा चांगला फटका. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी नाही आहे. त्या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावा पुन्हा एकदा अर्जित होतात. लगातार दुसरा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू 8 धावा सुफियानच्या बॅटमधून अफलातून सुरुवात. 5 चेंडूमध्ये आपण पाहतो 2 चौकार लागला सुफियाननी. चांगली फटकेबाजी सुफियानची आपण या ठिकाणी पाहतोय. गणेश पुन्हा एकदा तयार. शेवटचा अंतिम चेंडू असेल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा. इथे फुल्लेंचा चेंडू आपण पाहतोय. टीव्हीक्षा कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा या शेवटच्या चेंडूवरती आल्यात. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहतो 10 या आकड्यावरती. थोडा शतरक्षक इंजर्ड होताना आपण पाहिला गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 10 धावा. यानंतर आपण आजच्या पोलला सुरुवात करणार आहोत. तर पहिला सामना CCC पायरमाल वर्सेस उत्कर्ष दैवली. दोन्ही संघाचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहावे. उर्फी चेंडू आपण पाहतोय. 1 धाव आपण पाहतोय. दुसरी धाव या ठिकाणी घेण्यात आली. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी. धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अकिब डोंगरे आपण व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य आजमजी तांबोली या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. गोलंदाज सज्ज. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू होती 2 धावा पाहिला गेला. इथे निर्धाव चेंडू आला. धावसंख्या 12
या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दमदार नियोजन, सुंदर आयोजन आपण पाहतोय. गोलंदाज तयार शंकर. इथे चांगला फटका, फाईन मध्ये मिशन फटका होता पण ताकद दमखम त्या ठिकाणी होती. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी आला चौकार. या इनिंगचा तिसरा चौकार पाहिला आपण. 9 चेंडूमध्ये हा तिसरा चौकार पाहिला. आतापर्यंत समसंख्यामध्ये आपण धावतोय. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथा चेंडू शंकरचा. मुझाकिर मौलाना याच्या आधी सुरेख समोर पिक केलाय, चेंडूला उडावलाय डीप मिड विकेट रिझर मध्ये. चेंडू सीमारेषे पलीकडे. लाजबाब हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. मुझाकिर मौलानाच्या बॅटमधून हा दिमागदार फटका. लगातार 3 षटकार ठोकले. शादाबभाई नजे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर तौसिफभाई टिवाले यांच्याकडून 5000चं पारितोषिक. लगातार 3.
तो शरीरभेदिक चेंडू होता या ठिकाणी लेग बाईची एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावरती शेवटचा चेंडू आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात पाहिली आपण अजमेरा दामद संघाकडून. शेवटचा चेंडू आहे. पंचाच्या डाव्या साईडने शंकर फुल लेंथचा चेंडू ग्लास केलाय. चेंडू आणि बॅकवर्ड स्क्वेअर इधर मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू गेला सीमारेषा पार. हवेचा वार चेंडूवरती वार. चेंडू सीमा रेखा पार. 6 धावेसाठी षटकार. स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती 2 षटक पॉवर प्लेचं या ठिकाणी पाहतो सुरेखरित्या. टॉस जिंकल्यानंतर आपण पाहतो या मैदानावरती पहिल्या 2 सामन्यामध्ये बॅटिंग करणारा संघ आपण हमेशा जिंकताना पाहिला गेला. कारण जिथे बॅटिंग हवेच्या जोरावरती केली जाते. 29 धावा स्कोर कार्डवरती पाहतोय. जी चुकी काल पाहतो आपण गुणगे संघाने केली होती ती आज चुकी आपण पाहतोय उतोली संघाने केली का. तर जाऊया गोलंदाजी वैयक्तिक. पहिलं सांगी तिसरं षटक घेऊन गोलंदाज प्रणितला आपण पाहतो. अंडर 19चे खेळाडू प्रणित गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. 29 29 गोलंदाज तयार पाहतो. राऊंड द विकेट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आपण पाहतोय. बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी येणार. इथे कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही. शतरक्षकडून ब्रेक थ्रू मिळून दिला प्रणितने. झटका क्रमांक पहिला मुझाकिर मौलानाच्या स्वरूपात दिला गेला अजमेरा दामद संघाला. झालाय प्रणित तयार. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल घेतली जाते. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. धावसंख्या 30 या आकड्यावरती. प्रणित गोलंदाजी मार्कवरती याला पहिल्या चेंडूवरती मुझाकिर मौलाना त्याला बाद करण्यामध्ये यश संपादन झालं. चांगला विकेट या ठिकाणी प्राप्त त्यांनी केला. आज हवा आपण पाहतोय हवेचा जोर या ठिकाणी वाढला गेलाय. कट केला चेंडूला. तिथे फसला गेला स्लिपमध्ये शतरक्षक. तडम्यान 2 मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दणदण करत चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी याला बेहतरीन चौकार.
चंद्रशेखर थोरवे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून शादाब नझे यांच्याकडे पाहिलं जात आहे. युवा कार्यकर्ता सामाजिक क्षेत्रामध्ये सध्या तरी चांगलं काम ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे चांगला फटका पप केला, चेंडूला बिरकावला सुप्यांच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर इधरमध्ये चेंडू होतो ट्रॅव्हल सीमारेषा पार 6 धावेसाठी याला बेहतरीन षटकार. माननीय मुजमिल नझे आणि तजुबाई नझे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चांगला चेंडू कमबॅक करणं चेंडू या अगोदर षटकार पाहिला होता. इथे डॉट चेंडू धावसंख्या स्थित होती ती 40 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. काली पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात केली होती. अमित दामत या संघाने ज्या धावसंख्या बनवल्या होत्या आपण पाहतो 58, 2 धावाची पॅनल्टी म्हणजे 60 धावा बनवल्या होत्या. इथे चांगला फटका कव्हर पॉईंट मधून चेंडू काढला गेला. शतरक्षक पोचते अगोदर चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 4. इथे आला चौकार. साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 3 षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 44 या आकड्यावरती. गणेश कुंडीचा फुल लेनचा चेंडू आपण पाहतो. इथे चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. महेश कदम या ठिकाणी पाहतो जगला जातो. चेंडू वन बाउंड सीमारेषा पलीकडे जाऊन पोहोचलाय. 4 धावेसाठी आला चौकार. भर झाला एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद गणेशने पुन्हा एकदा ब्रेक थ्रू मिळून दिला. दुसरा फलंदाज बाद माघारी परतेला की मन्नानला आपण पाहतोय. आज स्ट्रिक्टली सांगितलंय शादाबाई नझे आणि आमच्या खुरमबाई नझे यांनी जे नियम अटी आहेत त्याचं कठोर पालन या ठिकाणी केलं जाईल. ऑनफिल्डचा डिसिजन प्रथम ऑनफिल्डला आपण पाहतो डिसिजन चेक होईल आणि तर त्यांना काही वाटलं तर ते तिसरा पंचांची मागणी करतील. फक्त तुम्हाला बीमारसाठी रिव्ह्यू सिस्टीम रनआउटसाठी आहे. इतर कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करता येणार नाही आहे. इथे बीमार फेकला गेला आणि त्यालाही पाठवलं सीमारेषे पलीकडे. वन बाउंस चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला हा बेहतरीन चौकार आपण पाहतोय. एक वॉर्निंग यानंतर असेल फ्रीटचा चेंडू. फ्रीजचा चेंडू आपण पाहतोय. बिरकवला चेंडू आपण पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये जरूर आहे. एक धाव घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 54. या षटकातले चेंडू झाले ते
गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल लेंथचा चेंडू आपण पाहतोय. डिफिस्टा कव्हर रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतात तिथे शतरक्षक त्या ठिकाणी आहे. 2 धावा या दरम्यान पाहतोय. 2 धाव्याने स्कोर कार्ड 55 या आकड्यावरती आपण पाहतोय. अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नितेशची छाती 55 आणि धावसंख्या 56 आहे. केला चेंडूला आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मन्नान जरूर करत होता. 57 एक चेंडू आहे अजून सर. चांगला चेंडू ब्लॉकआउट टाकलेला चेंडू आपण पाहतोय. मिड ऑफ रिझर्वमध्ये शतरक्षक आहे. एक धाव घेण्यात आली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 58 या आकड्यावरती. आपण काल जर विचार केला काल 5 षटकामध्ये शादाब दामद या संघाने 58 धावा पटकवल्या होत्या. आज 4 षटकामध्ये अजमेरा 11ने दाम आपण पाहतोय. पण होत्या. हा त्यानंतर आपण पाहतो 2 आल्या 58 झाल्या. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. गोलंदाज ऋषिकेशला आपण पाहतोय. तर फलंदाज या ठिकाणी पाहतो. शेवटच्या षटक या प्रगतीपथावरती याला पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी प्राप्त झालाय. नवीन फलंदाज मुसाबीरला आपण पाहतोय. धावसंख्या 58 वरती हा तिसरा विकेट.
हॅलो, सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. शादाबबाईनं जे पुरस्कृत आमदार चषक 2025 मध्ये आजची दुसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहता आणि टेक्निकल प्रॉब्लेम मुळे खऱ्या अर्थानं आज देखील आपण पाहता या ठिकाणी मार्चला थोडीशी उशिराने सुरुवात झाली आहे. थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम खऱ्या अर्थानं आपण पाहता या ठिकाणी लाईट्सचे प्रॉब्लेम्स खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र मार्चला सुरुवात झाली. परंतु दोन्ही टीमचं या ठिकाणी कौतुक करूया, कारण की वेळेमध्ये अगदी मॅच या ठिकाणी त्यांनी कव्हर केली. चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झाला. अजमेरा 11 दामत आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान भुतिवळी या दोन टीम दरम्यानची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली मॅच ए पूलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला इथून पाहायला मिळेल पायरमल CCC पायरमल आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दहिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. CCC पायरमल आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दहिवली, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅच आपण खेळवणार आहोत. इथून पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अजमेरा 11 दामट टीमनं धाबा बनवला. त्या तब्बल 69 धाबा या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आता 70 धावसंख्येचं टार्गेट इथून मात्र ठेवण्यात आलंय ते जय हनुमान भुतिवली टीमच्या अगेन्स्ट. या टार्गेटचा पाठलाग आता इथून कशा प्रकारे केला जाईल की या खऱ्या अर्थानं धाबा बचावल्या जातील हे येणाऱ्या 5 षटकांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आमचे भुतिवली टीम आपल्या डगआउटमध्ये फक्त 90 प्लेयर असतील आणि बाकीचे जे काही एक्स्ट्राचे आपले प्लेयर्स असतील, जे आपले सपोर्ट्स आहेत, त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्याला या मुख्य व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था आहे, परंतु डगआउटमध्ये फक्त 90 असतील, कारण की प्रत्येकाला नियमावली ही सारखीच असेल. चला, उत्कर्ष दहिवली टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. पायरमल टीमचे कर्णधाराला विनंती असेल की या आपण टॉस साठी. लगेच आपण या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी घेणार आहोत. आणखीन एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. उत्कर्ष दहिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये पायरमल. एक बिग फाईट, बिग लढत आपल्याला पाहायला मिळेल. ई ग्रुपला सुरुवात होईल. ई ग्रुपची पहिली मॅच गोलंदाजीसाठी आपण पाहताय मुझक्किर मौलाना गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सॅकिंग एंडवरती जय हनुमान भुतिवली टीमकडनं शंकर कोंडे ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती महेश आपल्याला पाहायला मिळतोय. ही सलामीची जोड साकली सातत्यानं जय हनुमान भुतिवली टीमच्या. इथे लिडिंग गेस लागली आहे, झेल कॅरी झालाय. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट शंकर कोंडे पहिल्या बॉलवरती. अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये आणि 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. पडलाय घाम महेंद्र कोरवे वाघान. भल्या भल्यानं पडलाय घाम महेंद्र कोरवे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शादाबबाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. शादाबबाई या, आपल्या शुभ हस्ते करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे संकल्पक, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांच्या संकल्पनातून ही स्पर्धा आपण पाहताय, दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरबे यांच्या नावानं आपण पाहताय आमदार चषक 2025. इथे देखील आपण पाहताय फटका, मिस टायमिंग, आणखीन एक विकेट आली आहे. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मुझक्किर यांच्या माध्यमातून आपण पाहताय
याच मैदानावरती मुझक्केर यांनी गेल्या 2 स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती ॲज अ गोलंदाज आणि आता मात्र या तिसऱ्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहता त्यांची ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुफियाल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचा. या सुफियाल आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. दरम्यान दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस सोडवण्या अगोदर आमच्या आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण या ठिकाणी टॉस करूया. खुरमबाय खुरम नजे आपण या. विकेट आल्या 2:69 पाठलाग करायचा. डगआउट खाली करा छोटे बच्चे कंपनी. आपण डगआउट खाली करा. त्या ठिकाणी टॉस केला जातोय. इथे मिडॉनला बीट केला. गॅप मध्ये ढकललाय बॉलला. बॉल सीमा पार. इथे आलाय चौकार. थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. थोडंसं डीजे लक्ष आपलं देखील ठेवा त्या ठिकाणी. धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 4 धाबा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये गणेश आला 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. इथून देखील भरपूर चांगला बॉल वेगवान अगदी आपण पाहताय सोडून दिला अगदी बॉलला आणि इथून आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. थोडासा प्रेशर उसामा अडाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे ती मुझक्किर या गोलंदाजांची आपण पाहता. फक्त 4 धावा दिल्या आणि महत्वपूर्ण त्यांनी 2 विकेट इथून मिळवल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. इकॉनॉमिकल 69 धावा बनवल्यात. 70 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि ते टार्गेट खऱ्या अर्थानं बचाव करत असताना एक जबरदस्त स्पेल इथून आपल्याला पाहायला मिळालं. ते मुझक्किर यांच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल. पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय जे मोमेंटम हवं आहे 70 धावसंख्येचा बचाव करत असताना ते मोमेंटम मात्र पहिल्या षटकामध्ये त्यांनी इथून मात्र आपल्या टीमकडे बनवून ठेवला. उर्वरित अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये इथून धाबा बनवायच्या आहेत आणि या धाबा बनू शकतात कारण की या मैदानावरती मोठी धावसंख्या चेस होताना पाहायला मिळाली आहे. त्याच्यामुळे या धाबा कोणत्याही क्षणी बनू शकतात परंतु त्या बनवण्याची ताकद इथून मात्र आता दाखवावी लागेल ती जयनुमान बुतिवली टीमला कारण की त्या ताकदीचे फलंदाज जयनुमान बुतिवली टीमकडे आहेत. जरी आपण पाहताय शंकर कोंडे बाद झाला असेल, ऋषिकेश आपण पाहता बाद झाला असेल परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर महेश आणि त्याच्या साथीला गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्याकडे क्षमता आहे, ज्यांच्याकडे सामर्थ्य आहे, ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे ही धावसंख्या चेस करण्याची खऱ्या अर्थानं ताकद आहे ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. सेकंड पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज मन्नानचा पहिला बॉल जागा बनून हा फटका केला. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. पहिली धाव कंप्लीट झाली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी स्किड झालेत. तोपर्यंत 2 धाबा इथून सहजरित्या कंप्लीट होतील. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक अगदी पाहता ते 6 धाबा धावफलकामध्ये 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जयनुमान बुतिवली टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. याच टीमने बरेचसे कारनामे खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना केलेत आणि चेस करणं या टीमला खऱ्या अर्थानं पसंत आहे कारण की प्रत्येक मॅचमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं ना तर ज्यावेळी टॉस जिंकला जातो त्यावेळी मात्र फिल्डिंगचा डिसिजन घेतला जातो आणि त्यानंतर मात्र चेस करत असताना चांगली बॅटिंग त्यांच्या आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु सेनापती लवकर परतलाय 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. आता थोडंसं दबाव थोडंसं टेन्शन असेल बुतिवली टीमवरती. कमी गतीने टाकलाय आडवा बाट मधून हा फटका केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. खाऊ कॉर्नर सीमा पार. चौकार.
कर्जत खलापूर विधानसभेचे विद्यमान आमदार आपण पाहताय सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे यांच्या खऱ्या अर्थाने यांच्यावरती आधारित असलेलं एक गीत आपण ऐकताय. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी या विधानसभेमध्ये कामं केलीत, अगदी आपण पाहताय या कर्जत खलापूरचं अगदी नंदनवन केलं आहे. कर्जतला बरेचसे अगदी आपण पाहता लँडमार्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा शादाबबाई नजे जे त्यांचे अगदी आपण पाहता या ठिकाणी कट्टर समर्थक आहेत, त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातीर खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन आणि जेवढं आयोजन अगदी दर्जेदार आहे तेवढंच नियोजनबद्ध आणि इथे बॉल चाललाय सीमा पार. षटकार महेंद्र थोर मध्ये आपण पाहू शकता गोलंदाज मुझक्कीर मौलाना आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. काय जबरदस्त स्पेल राहिलं होतं पहिलं, त्याच्यामध्ये 4 धाबा 2 महत्वपूर्ण विकेट मोठे आदरे दिलेत बुतुली टीमला. आता पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये समोर आपण पाहताय गणेश ऑन स्ट्राईक आहे. फटका चांगला आहे, बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा पार, गणेशनं ठोकलाय मुझक्कीर मौलाना यांच्या विरोधामध्ये हा भव्य षटकार. षटकार आला आणि या षटकारानं आता धावफलक जाऊन पोहोचतोय ते 23 वरती. या फटक्यांची गरज आहे आणि अगदी डगआउट तुम्ही जर पाहायला गेलं तर अगदी शांत आहे. आता मात्र हीच प्रतीक्षा असेल की मोठे फटके जर आले तर या धाबा इथून खऱ्या अर्थानं चेस होतील. नाराज आहे स्वतःवरती. अगदी आपण पाहताय शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळायचं होतं, टायमिंग साधता आलं नाहीये, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. कदाचित खऱ्या अर्थानं आपण पाहताय ऑन साईडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा बॉल निर्धाव खेळून काढला. पुन्हा एकदा डोल फुल टॉस ऑन साईडला ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघाला मिड विकेटला डीप मधनं. चांगली फिल्डिंग फेकी. इथे मात्र ॲक्युरेट पाहायला मिळते, तेवढंच कलेक्शन देखील चांगलं पाहायला मिळालं आणि मात्र इथे मोठी विकेट आली आहे. गणेशला इथून परतावा लागतं. आलेली विकेट आपण पाहता अगदी स्वतःच्याच पायावरती दगड मारली आहे अशी ही विकेट आपण पाहताय. कारण की चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकार होत होता गणेश. ही धाव महत्वाची होती का? कारण की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते, बॉल त्यांनी कॅरी केला होता, फेकी देखील अचूक होती आणि अशा परिस्थितीमध्ये ही धाव घेणं किती महत्वाचं होतं. आणि इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. गणेश बाद झाला परंतु आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 5व्या क्रमांकावरती प्रतीक, किनाट नंबर 5 जर्सी नंबर 12 प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दामट टीमच्या अगेन्स्ट आपण पाहताय अजमेरा 11 दामट टीम ज्या 2 स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं क्वालिफाय राहिली होती आणि खऱ्या अर्थानं दामट टीमनं जो संघर्ष केला अगदी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये दामट टीमनं संघर्ष केला आणि मात्र तो संघर्ष खऱ्या अर्थानं समाप्त झाला. कारण की आता प्रत्येक दामट टीम
इथून चांगली कामगिरी करते. प्रत्येक टीमचा खेळ इथून मात्र आता चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अजमेर 11 टीम तर सलग 2 स्पर्धेमध्ये क्वालिफाय देखील राहिली आहे या दामतच्या मैदानावरती. इथे इथे फुल टॉस बॉल होता, दूर बनून खेळण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहता अगदी दूर भरून बॅट फिरवली आणि बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आणि हा डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं पुन्हा एकदा प्रेशर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धाबा धावफलकाबद्दी आपल्याला पाहायला मिळतात त्या 25-70चा पाठलाग करत असताना. इथे खराब बॉल ऑन साईडला, पंच इथे सांगतात इट्स अ नो बॉल, परंतु एकच धाव. पहिली धाव इतक्या 1+1 अशा 2 धाबा आणि नेक्स्ट बॉल असेल. आमचे फिरोज सर सांगतात फ्री हिटचा. मुझक्कीर मौलाना यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहताना चुकी केली आहे, एक खराब बॉल टाकलाय आणि आता फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? फटका चांगला आहे, ओव्हर द बॉलर हेड. तिथून मात्र क्षेत्ररक्षक येतील. एकच धाब इथून कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाबेसाठी जसा बॉल हातातून निसटला ना तसे मात्र अगदी आपण पाहता महेशनं दुसरी धाव इथून कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. 2 धाबा आल्यानंतर धावफलक अगदी जाऊन पोहोचतोय ते 29 या अंकावरती. 29 धाबा धावफलकावरती आल्यात त्या पहिल्या 3 ओव्हरमध्ये. अजूनही 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये इथून धाबा बनवायच्या आहेत. 41 धाबा, 12 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ड्रिंक ब्रेक, पाणी मात्र आता घेऊन जातात. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये थोडेसे कानमंत्र जरूर देतील. दोन्ही टीमची एक शॉर्ट टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान पायरमल टीमचे कर्णधार आणि त्यानंतर उत्कर्ष दहिबली टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. खुरम नजे किंवा फरान नजे यांच्याशी संपर्क साधा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ही रिक्वेस्ट असेल की आपण दोन्ही आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्यात 29, 2 ओव्हरमध्ये बनवायच्यात 41. हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आमदार चषक 2025 कर्जत खलापूर विधानसभेचे दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ थोरबे यांच्या नावानं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे संकल्पक शादाबबाई नजे यांनी पुरस्कृत केलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. काय देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं ते शादाबबाई नजे आणि खुरमबाई नजे. खऱ्या अर्थानं खुरमबाई नजे यांची मेहनत या स्पर्धेसाठी अप्रतिम राहिली आहे आणि त्यांची साथ खऱ्या अर्थानं त्यांना लाभली आहे. परंतु संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेची आमचे शादाबबाई नजे यांनी मात्र घेतली आहे आणि त्यांच्या या जबाबदारीनं आणि त्यांच्या या प्रयत्नानं, त्यांच्या मेहनतीनं ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी तुम्ही पाहू शकता प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि अगदी आमच्या मान्यवरांसाठी हे भव्य स्टेज आणि त्यानंतर या स्पर्धेमध्ये आकर्षण राहिलं आहे ते म्हणजे या स्पर्धेची मॅन ऑफ दी सिरीजची ही बाईक आणि त्यानंतर 2 सायकल ज्या आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. महेश खऱ्या अर्थानं चाचपटला जातोय. महेश थोडासा खऱ्या अर्थानं आपण पाहताना इथे मात्र फॉर्म शोधत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण की महेश ज्या प्रकारे बॅटिंग करतो बुतिवली टीमसाठी, मोठे फटके सातत्यानं त्याच्या बॅटमधून येतात, चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करत असतो. तो महेश आता मात्र इथून चाचपटला जातोय. त्याला मात्र स्वर गवसत नाहीये. एखादा मोठा फटका महेशच्या बॅटमधून आला ना तर तिथून मात्र चांगली बॅटिंग करण्याची ताकद त्याच्याकडे येईल. कारण की आता दबाव आहे. आपला साथी फलंदाज लवकर परतलाय. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण टीमची जबाबदारी. यावेळी शॉर्ट टर्म पूल केलाय, बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. ही ताकद आहे महेशची. त्यानं ठोकलाय हा षटकार.
चला बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये मॅच बॉल आपण पाहता या ठिकाणी महेशच्या बाटमधून षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 37 धाबा आता धावफलकामध्ये पाहायला मिळतात. 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौथं षटक आपण पाहताय सरफराज. चांगला बॉल पहा कमबॅक काय असावं, कमबॅक कसं असावं हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं आहे. ते सरफराज यांच्याकडून क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. बराचसा क्रिकेट त्यांनी खेळलाय. क्रिकेटमधले उतार चढाव त्यांना माहिती आहेत. क्रिकेटमध्ये सिच्युएशन कशी असते, ती सिच्युएशन कशा प्रकारे हँडल करायची, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहिती आहेत. इथून देखील चांगला बॉल अगदी आपण पाहताय थोडंसं कमी गतीनं टाकला होता. फसवा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल जो षटकार आला होता त्याचं प्रेशर आता कमी होत आहे कारण की बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत आणि ते डॉट बॉल आल्यानंतर खऱ्या अर्थानं गोलंदाज देखील आता इथून थोडासा प्रेशर कमी झाला आणि आता इथून चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतोय. आपल्याकडे असलेला अनुभव खऱ्या अर्थानं पणाला लावतात ते सरफराज. चौथ्या षटकामध्ये 37 धाबा धावफलकावरती 70चा पाठलाग करत असताना इथे फटका चांगला आहे महेशच्या बाट मधून. आणखीन एक देखना दर्जेदार षटकार आलाय. आपण पाहता आणखीन एक षटकार आला. महेशच्या बाटमधून धावफलक जाऊन पोहोचला 43. इथे देखील आपण पाहता शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेनं बॉलला खऱ्या अर्थानं टपली दिली आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे मात्र सेकंड एंडवरती फेकी झाली आणि फलंदाज इथून बाद होतोय तो प्रतीक. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं नितेश सर तर गणेश देखील चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत होता. मोठे फटके तो मारत होता. जिथे विकेट आल्या होता तो संघाला सावरण्याचं काम करत होतं. जो दबाव होता तो दबाव हटवण्याचं काम तो मैदानाच्या आतमध्ये करत होता आणि त्याच वेळी नेमका गणेशची रनआउटची आलेली विकेट धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43-44 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 6 आणि धाबा बनवायचे आहेत त्या 26. आता 6च्या 6 बॉल मी तर म्हणेन जर का महेशने फेस केले तर मात्र या मॅचचा रिझल्ट थोडासा आपल्याला अगदी आपण बदलताना जरूर पाहायला मिळेल. परंतु शेवटच्या षटकामध्ये अजमेरा 11 दामट टीमकडनं कोणता गोलंदाज आता मात्र येईल आणि या 26 धावसंख्या बचावण्याचा प्रयत्न करेल हे देखील आपल्याला पाहावा मिळेल. इजाज टिवाले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना देखील विनंती आहे की साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. CCC पायरमळ आणि त्यांच्या विरोधामध्ये उत्कर्ष दहिवली. मुस्तकीन यांनी जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर DPL यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. हा DPL नावानं प्रसिद्धी आहे त्यांची. DPL मध्ये हो इथे मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय घडलंय हे कळायला मार्ग नाहीये कारण की जो फलंदाज सेट आहे ज्याच्याकडे ती क्षमता आहे त्या महेशला खऱ्या अर्थाने इथून पहिल्याच बॉलवरती बाद केलाय ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सुरेशनं. आणि आता मात्र स्वतःकडे त्यानं स्ट्राईक ठेवली आहे. 5 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 26. आता इथून 5 बॉलमध्ये 26 धाबा बनवायचे. स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली आहे. फलंदाज आपण पाहताय सुरेशनं या 5 बॉलमध्ये तो 26 धाबा बनवेल का हा देखील प्रश्नचिन्ह आता सर्वांना पडून राहिला कारण की पहिल्याच बॉलवरती महेश सारख्या फलंदाजाला त्यानं बाद केला. विकेट सॅक्रिफाईस केले. महेशनं देखील आपण पाहताय चांगले बॅटिंग करत होता परंतु डॉट ऑफ पर्सेंटेज महेश देखील जास्त मोठ्या प्रमाणामध्ये केला. 14 बॉल आणि 27 धावा त्याच्या बॅटमधून. परंतु गणेश थांबला असता. गणेशची साथ जर का आपण पाहता महेशला लागली असती तर मात्र हे शेवटच्या षटकातलं जे 26 धावसंख्येचं टार्गेट आहे ना ते कुठेतरी कमी होताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट आहे जर आणि तरला खऱ्या अर्थानं महत्त्व नाही आहे. परंतु जर आणि तर शिवाय क्रिकेट देखील नाही.
इथून पंच सांगतायत फिरोज सर हा व्हाईट बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा, अगदी आपण पाहायला गेलं तर डाव्या एसटीच्या अगदी बाहेरून जाणारा हा बॉल तिथे पंचांना खऱ्या अर्थानं ओळखलं आणि त्यानंतर हा डिसिजन आला व्हाईट बॉल. आता येणारे 5 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 45. 5 बॉल 25 धावा. इथे फुललेनचा बॉल ओडपिच बॉल होता, पाठीमागे सरकले, हेलिकॉप्टर पद्धतीनं फटका खेचायचा होता, एलिव्हेशनच मिळालं नाहीये. हेलिकॉप्टर पद्धतीनं खेचायचं आहे, मनगटातली ताकद तुम्हाला दाखवावी लागेल, अगदी कलेक्शन परफेक्ट करावं लागेल, त्याच वेळी तो फटका तुम्हाला एक्झिक्यूट करता येईल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅट तर वेगानं फिरली जाते परंतु बॅट अँड बॉलचा इथे संपर्कच होत नाहीये, जणू काही त्यांच्यामध्ये घटस्फोट झालाय की काय असं चित्र आता पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय, आता टेन्शन वाढलंय खऱ्या अर्थानं जय हनुमान बुतोली टीमचं. इथे फटका चांगला अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय लॉंग ऑन मध्ये. तौसिफ नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, साहेबांना विनंती आहे या, आपलं सहर्ष स्वागत. यावेळी शॉर्ट बॉल परंतु फटका फसलाय अगदी हातामध्ये, सेफ हँड मध्ये बॉल आलाय आणि विकेट आली आहे ती बुतोली टीमची. कडून 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं. निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणी पण राहू दे उभा, निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणी पण राहू दे उभा. चांगला बॉल आणि ते मॅच खऱ्या अर्थानं जिंकली आहे ते अजमेरा 11 दामट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम अजमेरा. आणि चला दोन्ही टीमचे कॅप्टन पहिले आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतर आपण मैदानाच्या आतमध्ये चला. आयोजक सातत्यानं आम्हाला सांगतात, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. इथून कॉंग्रॅच्युलेशन अजमेरा 11